नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय। जर तुम्ही मागील 5 वर्षांमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे। सरकारला सरसकट कर्जमाफी करण्याचे आदेश आता डायरेक्ट केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा बैलपोळा आनंदात साजरा होणार। बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अशा प्रकारचे आदेश सुद्धा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने केली कर्जमाफीची तारीख जाहीर। शेतकऱ्यांची कर्जमाफी आज होईल उद्या होईल अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून पसरल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कर्जमाफी कधी होईल याचे उत्तर समाधानकारक मिळत नव्हते। अखेर केंद्र सरकारकडून राज्य सरकारने आता कर्जमाफीची तारीख दिली आहे। सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली होती, त्यामुळे राज्य सरकारला मोदी सरकारने धारेवर धरलं आणि आता कर्जमाफीसाठी 1,20,000 कोटीचा निधी सुद्धा सरकारने पाठवला आहे। राज्य सरकारने आता तारीख सुद्धा दिली आहे। कोणत्या तारखेला शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणत्या महिन्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे आणि खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि काही जिल्ह्याची यादी देखील यामध्ये सांगण्यात आली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। होऊया काय आहे संपूर्ण बातमी। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांचा बैलपोळा होणार आनंदात साजरा। बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेती पिकासाठी मागील म्हणजेच आता या ठिकाणी 2017 असो, 2018 असो की 2020 किंवा 2024 किंवा 2025 जर तुम्ही शेती पिकासाठी पेरणीसाठी खतासाठी वगैरे तुम्ही कर्ज काढून ठेवले असेल तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून बैलपोळ्यानिमित्त आता कर्जमाफी करण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट केंद्र सरकारकडून कर्जमाफीची तारीख नियुक्त करण्यात आली आहे। भाजप सरकारने सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर म्हणजेच निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता, जसे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांनी ओरडून सांगितलं होतं की आमचे सरकार निवडून आल्याच्या नंतर कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, अशा प्रकारच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या। हे तुम्हाला पण आठवतच असेल। त्यामुळे आता विरोधी पक्षाने भाजप सरकारला चांगलाच धारेवर धरला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश हे स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहे। त्यामुळे आता बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, परंतु ही सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही। यामध्ये काही पात्रता सुद्धा लावण्यात आले आहे। त्या पात्रतेनुसार जे काही शेतकरी गरजू आणि गरीब शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे काही नवीन अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आली आहे। तर या नवीन अटी कोणत्या आहेत, तसेच कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे नक्की बघा। तर आता कोणत्या तारखेला शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत रहा। बघा, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख सुद्धा नियुक्त केली आहे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी याबद्दल तक्रारी केली होती। त्यामुळे आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। आता या तारखेला तुमची डायरेक्ट कर्जमाफी होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। तर आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार, कोणत्या तारखेला सरसकट 7/12 कोरा होणार, तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून ही मागणी केली। शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका असा शब्द निवडणुकीच्या अगोदर दिला होता, तो पाळायला पाहिजे। योग्य वेळ पहा,
योग्य वेळी कर्जमाफी करा आणि लवकरात लवकर कर्जमाफी करून टाका, अशा प्रकारचा आदेश आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे। त्यामुळे यामध्ये 1 लाख करोड रुपये निधी या ठिकाणी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहे। नेमकं 2 लाखाची कर्जमाफी होणार की 1 लाखाची कर्जमाफी होणार की 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी होणार की सरसकट तुमची कर्जमाफी होणार आहे, याची सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण की लगेचच मी तुम्हाला या ठिकाणी तारीख सुद्धा सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर पहा सरकारच्या माध्यमातून काही ठिकाणी अपडेट आली आहे, तर काही ठिकाणी 3 महत्त्वाच्या अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे। तर याच अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील, तसेच जिल्ह्यातील यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। तर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे तुम्हाला नक्की बघायचं आहे आणि ही जिल्ह्याची यादी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही हे नक्की तपासा। पहा लगेचच जिल्ह्याची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारचा या ठिकाणी राज्य सरकारवर दबाव आला आहे। त्यामुळे राज्य सरकार या ठिकाणी खडबडून जागा झाला आहे। आता अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवायचं नाही आणि कर्जमाफी लवकरात लवकर करायची आहे। निवडणुकीच्या अगोदर मतं मिळण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, अशा प्रकारची वचन दिली होती। परंतु निवडून येऊन आपल्याला 1 वर्ष झालं तरी सुद्धा आपण कर्जमाफी का केली नाही। त्यामुळे आता राज्य सरकारला सुद्धा कळालंय की जर आपण आता त्यांना कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि त्याच सरकारनं सुद्धा पडू शकतं, असं त्यांना आता समजायला लागलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे त्यांनी ठरवले आहे। आता बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। तर यासाठी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे। शेती पिकासाठी जर मागील 5 वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे याची नवीन अपडेट काय आलेली आहे हे सर्वात अगोदर पाहून घेऊया। तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्जमाफी होणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बावनकुळे महसूल मंत्री तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा सरसकट या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही असं सांगण्यात आलं आहे। म्हणजेच फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। जे शेतकरी खरोखरच या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे, फक्त अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। मग ते या गरीब असो की गरजू शेतकरी नेमके कोणते आहे तर बघा ज्या शेतकऱ्याकडे आता उत्पन्नाचा दाखला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं जसं की उत्पन्नावरती एका ठराविक मर्यादेच्या आतमध्ये कर्ज आहे, म्हणजे जर तुमचं उत्पन्न खूप जास्त असेल, जसं की 10 लाख रुपये जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, 20 लाख रुपये तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, तर अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक असणार आहे। म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा अजिबात फायदा या ठिकाणी मिळणार नाही। सरकारकडून तुमच्या कोणत्याही प्रकारची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी तुम्हाला ही महत्त्वाची 5 कागदपत्रे आता तयार करून ठेवायची आहे। आता ही कागदपत्रे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। त्यातलं महत्त्वाचं पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डवर जर काही चुका असतील तर तुमच्या आधार कार्डवर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचं जे काही कागदपत्र आहे ते म्हणजे रहिवासी दाखला, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात याचा पुरावा तुम्हाला आता या ठिकाणी द्यावा लागणार आहे। त्यानंतर 4 नंबर महत्त्वाचं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचा शेतीचा 7/12 उतारा। तुमच्याकडे जर 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही असं सरकारमार्फत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ज्यांच्याकडे जास्त शेती जमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा हा घेता येणार नाही।
त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र ते आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला। सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार ठरवणार आहे की तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे की नाही। कर्जमाफीसाठी तुमचं उत्पन्न नेमकं किती असावं याबाबत फिक्स असा आकडा सरकारने अजून स्पष्ट केला नाही। शेतकरी मित्रांनो, जर ही 5 कागदपत्रे तुम्ही तयार ठेवली तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। सबस्क्राइब करायला विसरू नका।